जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय 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 राधारमण हरि बोल, 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 जय 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 राधारमण हरि बोल, 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 हरि बोल हरि बोल 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 हरि बोल, हरि जय जय राधारमण हरि बोल, 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 जय जय कृष्ण कन्हैया लाल की। छोटंसं संतपर चिंतन थोडंसं करून आपण संत चरित्राच्या एका भागाकडे जाणार आहोत. हरी अनंत, हरी कथा अनंतासारखे संत सुद्धा अनंत आहेत आणि त्यांच्या कथाही अनंत आहेत. जसं देव भक्ताकरता अवतार घेतात त्यावेळेला संतही अवतार घेतात. म्हणून तुकोबराय म्हणले ना, तुका त्याच्या बरोबरी. काय आहे, ज्या ऐतिहासिक दृष्ट्या अंशावतार शंकराचार्य, गौतम बुद्ध
या काळात काही धर्म जसा सावरला तसं परत मुस्लिम सत्तेमध्ये थोडीशी ग्लानी यायला सुरुवात झाली. आपल्या महाराष्ट्रापेक्षाही इकडं थोडासा बांध अडवला आमच्या अंशावतार शिवाजी महाराजांनी. तरी आता खूप, पण उत्तर भारतात तर या मुस्लिम संस्कृतीचा फारच पकड झाली होती. दिल्लीचं तख्त त्यांच्याकडं असल्यामुळं. तेव्हा अशा काळामध्ये काही वैष्णवांनी देवाला प्रार्थना केली आणि प्रतिनिधित्व आमच्या लक्ष्मीनं एकदा वैकुंठनाथापर्यंत पोहोचवलं. तुकोबाराय जसं म्हणले ना, पाय लक्ष्मीचे हातीन तिसी यावे का कुळती. तर याप्रमाणे लक्ष्मीला प्रार्थना केली आणि लक्ष्मी पाय दाबता दाबता वैकुंठनाथांना म्हणाली, महाराज ही आपली लाडकी भूमी भारतभूमी आणि इथलची स्थिती सध्या ठीक नाही, वैष्णवांना फार कष्ट होत आहेत, काही विभाग बंद पडलेत, परत एकदा आपण याच्यामध्ये परिवर्तन करायला पाहिजे. भगवान म्हणाले की अजून काही माझा पूर्णावताराचा काळ आलेला नाही, पण तुझी प्रार्थना आहे तर मी परिवारासह संत रूपाने अवतार घेतो. 12 वैष्णवांच्या सह हा जे प्रल्हाद, अंबरीश हे जे सगळे भक्त आहेत, पुंडरीक, तर हे 12 वैष्णवांच्या सह मी त्यांच्यामध्ये संत रूपाने अवतार घेतो. जसं वैष्णवच्या उत्थानाकरता चतुर्व्यूह रूपाने भगवंताच्या आयुधांचे अवतार झाले. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य हे भगवंताच्या आयुधाचे अवतार मानलेले. तसं या वैष्णव परंपरेमध्ये काशी निवासी रामानंदांचा अवतार म्हणजे साक्षात रामाचा अवतार मानतात. साक्षात रामाचा अवतार. आणि म्हणून नंतरच्या वैरागी यादींमध्ये रामानुजांपेक्षाही रामानंदांची शाखा जास्त वाढली. रामानंदी वैरागी खूप पुढं वाढले. या रामानंदांच्याच परंपरेमध्ये आपल्या माऊलींच्या वडिलांवर कृपा करणारे ते हेच रामानंद. लक्षात घ्या. काशी निवासी. तेव्हा माऊलींच्या काळातले समकक्ष ज्या वेळेला रामचंद्रांनी साकेत धामामध्ये चर्चा केली त्यावेळेला देवर्षी नारद होते, वशिष्ठ होते, प्रल्हाद होते, अंबरीश होते. ते म्हणजे देवा तुम्ही जर खाली येत असाल तर ठीक आहे, तुम्ही ज्याला ज्याला जी आज्ञा द्याल त्या त्या रूपानं आम्ही पण तुमच्याबरोबर यायला तयार आहे. आता एकोहम बहुश्यामपैकी भगवानच विविध रूपानं जसे आलेले आहेत तसं भक्तसुद्धा विविध रूपानं आले. आपण नामदेव परंपरा जी पाहिली ना, आपल्याकडं जसं नामदेव महाराज म्हणजे प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेव असा क्रम आपण पाहतो. असंच प्रल्हादाचाच अवतार कबीर महाराज आहे, रामानंदांचे शिष्य. पण कबीर महाराजांनी
प्रल्हाद रूपामध्ये साकेत धामामध्ये चर्चेमध्ये भाग घेतला आणि प्रल्हाद म्हणजे महाराज मी तुमच्या सेवेला यायला तयार आहे, पण माझी की नाही गर्भवासात यायची इच्छाच नाही. तर भगवान म्हणाले ठीक आहे, तुझा अवतार बिना गर्भवासाचा होईल. असं भगवंताने आश्वासन दिलं. आणि तेच प्रल्हाद ज्ञानी भक्त कबीर रूपानं आल्याचं वर्णन उत्तर भारतातले लोक करतात. या कबीरांचं भक्तीतही पराकाष्ठा आणि ज्ञानातही पराकाष्ठा. काही दोह्यांचे अर्थ अगदी निर्गुण परक, भरपूर निर्गुण प्रभाव परक तत्वज्ञान कबीरांचं खूप आहे, पण ते जेव्हा सगुण परक बोलतात त्याही वेळेला फार सुंदर बोलतात. जसं माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये तिन्ही शाखांचा विस्तार विपुल प्रमाणात सापडतो. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. तसंच कबीरांची सुद्धा वाणी जी आहे ती मोठी विलक्षण वाणी आहे. आता हिंदीचा आता हल्लीच आपल्याला हिंदी समजायला लागलं पूर्वीच्या सापेक्षात, पण मधल्या काळात आपला हिंदीचा परिचय तेवढा कमी होता. तेव्हा भक्त कबीर यांची जन्मकथा मोठी विलक्षण अशी जन्मकथा आहे. अशी जन्मकथा आहे महाराज. आणि मला तर वाटतं की इतिहासदृष्ट्या नामदेवांची कथा यांनी मान्य केलेली नाही त्यांच्या अभंगातून, पण महिपती महाराजांनी जी घातलेली आहे त्याला सुद्धा मुख्य कारण हेच आहे की प्रल्हादाचा अवतार म्हटल्यानंतर जर प्रल्हादाने अशी अपेक्षा केली की अयोनी संभव मला यायचं आहे, आणि म्हणून नामदेवांच्या कथेमध्ये हा भाग महिपती महाराजांच्या वर्णनातून थोडा वेगळा आला. पण कबीरांच्या बाबतीत मात्र उत्तर भारतामध्ये भक्तांची मान्यता या कथेला पूर्ण आहे, जी मी आत्ता सांगतोय ते. अयोनी संभव कथा अशी आहे की रामानंद काशीला राहत असताना रामानंदांचा फार मोठा वैभवाचा काळ होता. त्यावेळेला हजारो शिष्य काशीमध्ये एक फार जबरदस्त प्रस्थ रामानंदांचं त्या काळात होतं. अनेक शिष्य वेगवेगळ्या प्रांतातून रामानंदांच्या कडे यायचे आणि रामानंद सनातनी होते, विरक्त होते. जास्त काळ प्रगट दर्शन देत नसत, बराच काळ पडद्यात राहत असत. असं रामानंदांचं वैशिष्ट्य. तेव्हा हा साकेत धामातला प्रत्यक्ष रामप्रभूचा अवतार अशी मान्यता त्या वैष्णवांमध्ये आहे. आणि त्यांनीच साकेत धामात कबूल केलेलं होतं प्रल्हादाला, आणि प्रल्हादाला बरोबर आणायचं आहे प्रचाराकरता. म्हणून एक दिवस एक लीला घडली. या रामानंदांच्या सेवेमध्ये एक ब्राह्मण होता, गृहस्थी होता. हा ब्राह्मण बराच काळ रामानंदांची तुळशी फुलं त्यांच्या पूजेमध्ये आणून देण्याची सेवा त्याच्याकडे होती. आणि एक दिवस देह प्रतिबंध आला, बिमार पडला आणि खूप दुःख झालं की आज मी स्वामीजींची सेवा करू शकत नाही, तुळशी फुलं नेऊन देऊ शकत नाही, काय करावं. तेव्हा खाडं होण्यापेक्षा रोजच्या क्रमाशी व्यतिरिक्त असणारं आपल्या
मुलीला हे काम सांगितलं. त्यांच्याकडं असे सेवक वर्गामध्ये कोणी स्त्रिया त्यावेळेला नव्हत्या. पण आज याला वाटलं माझं तुळशी फुलाचं खाडं होण्यापेक्षा सेवा होणं गरजेचं आहे, म्हणून त्या मुलीजवळ ते तुळशी फुलं दिले. आणि तुळशी फुलं मुलीजवळ दिले आणि म्हणे तू पडद्याच्या बाहेर ठेवून निवेदन कर. आणि ती तुळशी फुलं घेऊन गेली. आणि तुळशी फुलं घेऊन गेली. रामानंदांच्या जवळ पडद्याच्या बाहेर ठेवली. आवाज आल्यानंतर काय विचारलं. आता विचारल्यावर तिनं सांगितलं. महिलेचा आवाज आला आणि म्हणे तू कोण आहेस. म्हणजे आपल्याकडे जे ब्राह्मण देवता रोजची सेवा करतात, आज ते शरीर अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत, ते माझे पिताजी आहेत आणि ही सेवा करण्याचं त्यांनी मला आज्ञा दिली, म्हणून ही तुळशी फुलं मी आपल्याजवळ ठेवून निरोप मागते. तेव्हा ते म्हटले मी आत्ताच पूजेलाच बसणार होतो, फार बरं झालं मी थोडी वाट पाहिली तुझ्या वडिलांची. हा काय करायचा, फुलं तुळशी द्यायचा आणि आदल्या दिवशीची प्रसादित फुलं तुळशी गंगेमध्ये प्रवाहित करण्याची ड्युटी करायचं. पहिले दुसरे आणून द्यायचे आणि आदल्या दिवशीचं निर्माल्य जे आहे ते घेऊन जायचं. आता फुलं तुळशी नेऊन द्यायला सांगितले, पण हा मुद्दा काही सांगितला नाही. तेव्हा ती फुलं तुळशी नेली आणि आतून महाराजांनी ती निर्माल्याची फुलं, प्रसादी फुलं दिली. आणि फुलं देताना त्यांच्या तोंडून या कुमारी कन्येकरता बाहेरून आशीर्वाद असा दिला की तू एवढी सेवा केली तर तुला चांगलं संतान हो, पुत्रवती भव. म्हणले मी अजून माझं लग्नच झालेलं नाही आणि तुम्ही हा आशीर्वाद कसा दिला. तर जगामध्ये ही गोष्ट कशी होणार. आचार्य म्हणले माझ्या तोंडून निघालंय, ठीक आहे तुला पुत्रलाभ होईल, पण तुझ्या कुमारीपणाचा स्पर्श न बिघडता. आणि ती फुलं जी प्रसाद दिली ती घरी घेऊन जाता जाता तिनं ती ओटीत घातली आणि त्या फुलाचंच एक बालक झालं. कबीरांना प्रल्हाद रूपामध्ये कबूल केलं होतं. प्रल्हाद म्हणले होते मला गर्भयातना नको आहेत. त्या भगवंताने कबूल केलं, ठीक आहे तुझी इच्छा. पण हे बालक ब्राह्मण कन्येला मिळालं, पण लौकिकाचा प्रसंग तिच्या समोर आला. तिला वाटलं आता हे घरी घेऊन जावं तरी प्रश्नचिन्ह, सगळीकडेच प्रश्नचिन्ह तिच्या समोर निर्माण झाले, काय करावं. आणि सर्वात शेवटी तिनं मनाने निर्णय केला की लौकिकी दृष्ट्या तर मी हे प्रसादी बालक असून सुद्धा त्याचा उपयोग करू शकत नाही. तेव्हा अंतःकरण जड केलं आणि म्हणले ज्याने निर्माण केले ते त्याचं पोषण करतील. गंगा किनारी एका घाटावर ते बालक ठेवून दिलं.
घरी घेऊन जाऊ शकले नाही राजकाल. आता ते बालक ठेवून दिल्यानंतर पुढं काय? त्याच वेळेला पुत्र नसणारा एक मुसलमान समाजातलं सज्जन जोडपं त्या गंगेच्या किनारी निघालं आणि त्याला हे निश्चिंत बालक दिसलं एकटंच. आणि बालक दिसल्यानंतर ते नूर आणि नामी अशी त्यांची नावं दिलेली आहेत. तर ते दोघ जण त्या बालकाकडे पाहत होते. हे एकटंच कसं इथं बालक आणि निश्चिंत कसं, रडत नाही, काही नाही, काही नाही. तर त्यांना पुत्र नव्हता. तर दोघं एकमेकाशी चर्चा करतात. पत्नी म्हणली, देवाची याच्यात काही रचनाच दिसते. अगं म्हणले, जे तुझ्या मनात आलं तेच माझ्या मनात आलं. आपल्याला संतान नाही म्हणून परमात्म्यानेच हे बालक दिलंय आणि परमात्म्याने हे बालक दिलंय असं निश्चित खात्री दोघांची झाली आणि ते बालक त्याने उचलून घरी आणलं. म्हणून मूळ कबीर ब्राह्मण कन्येला दान मिळालेलं बालक असून सुद्धा पालित माता पिता मुसलमान झाल्यामुळं कबीरांच्या जातीवर विवाद्य विषय जो आहे आणि पुढं दोन्ही समाजाशी त्यांचा इतका संबंध आला की शेवटी सुद्धा प्रश्न निर्माण झाला, यांची अंत्येष्टिक्रिया हिंदू पद्धतीनं करायची की मुसलमान पद्धत. खूप मुसलमान भक्त होते. उर्दू काव्य, उर्दू भाषेचा प्रभाव कबीरांच्या काव्यावर खूप आहे. तेव्हा हे बालक त्या नूरच्या आणि नामीच्या दोघांच्या मध्ये वाढू लागलं. त्यांचा विणकर धंदा होता. आणि म्हणून आपल्या अभंगामध्ये कबीर मोमीन लतिफा मुसलमान यांचा उल्लेख जेथे हरीचे दास जन्मगीती या अभंगामध्ये आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश. या अभंगात 9-10 चरणाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये मोमीन जात म्हणून मुसलमानांच्या अंतर्गत जो भेद आहे त्यातल्या अंतर्गत हा विणकर, जसे धनकरामध्ये असतात हाटकर विणकर, तसं त्या मोमीन समाजामध्ये सुद्धा हे विणकर असतात. ते साचे चालवायचे. पूर्वीची विणकर पद्धती इलेक्ट्रिक नव्हती, हाताने ते साचे ओढून खटाक खटाक चालवायचे. असा तो ठाणच्या ठाण विणायचे कपडे. तर असा व्यवसाय करणारी ही जोडी यांच्या घरामध्ये हे कबीर वाढायला लागले. पण हे दैवी बालक पूर्वीपासूनच 6-7 वर्षाचे असतानाच यांची सनातन हिंदू निष्ठा प्रगट व्हायला सुरुवात झाली. त्या मुसलमान दाम्पत्याला थोडीशी चिंता वाटायची, अरे याला असं का करावं वाटतंय. तो कुठंतरी देवळात जाऊन बसायचा, कधीतरी हिंदूंच्या देवळातून त्याला आणायचे. अरे याला हे काफिरपणाचे संस्कार लागून राहिले. आई वडील त्याची चिंता करायची. थोडासा मोठा झाल्यावर तर त्याने आई वडिलांना अभेद तत्वज्ञान सांगायचं, अरे राम रहीम एकच आहे, हे वेगळे नाहीतच, तुम्ही काय चिंता करता. तदनंतर महाराज याची लक्षणं बदलत चालले आणि याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाकरता कोण्यातरी संतांचं अनुग्रहित व्हायला पाहिजे अशी इच्छा सुरू झाली.
आणि इच्छा सुरू झाल्यानंतर घरातून संघर्ष चालूच, मुस्लिम संस्कार आणि हिंदू संस्काराचा संस्कार चालूच, संघर्ष चालूच होता. साधारण परिस्थितीतले आई वडील होते ज्यांनी सांभाळलं ते. हा कामधंदा मनापासून करायचा नाही. घरच्या लोकांचं ऐकायचं नाही, कुठंतरी बैराग्यांकडे जायचं. एक दिवस तर घरच्या लोकांना विशेष शिड आणणारा बैरागी वेश करूनच आला तो. मुस्लिम वेशामध्ये हे बैरागी वेश पाहिल्यावर आई चिडली. त्यावेळेला त्यांनी निक्षून सांगितलं की मी हिंदूंची भक्ती केल्याशिवाय राहू शकत नाही. जसं त्या पुढच्या चरित्रात आपल्याला संध्याकाळच्या चरित्रात यवन भक्त हरिदास गौरांग महाप्रभूंचे अंतरंग शिष्य झालेले आहेत. त्यांनी तर काजी समोर त्यांच्यासमोर कोर्ट कचेरी चालली, केस चालली. त्याने तर निक्षून सांगितलंय पुढं माझा देहाचे तुकडे तुकडे कराल तरी सुद्धा माझी हिंदुत्व निष्ठा सुटू शकणार नाही. फार सुंदर चरित्र आहे. 2-3 दिवसात ते संध्याकाळच्या चरित्रात येणार आहे आपल्याला, चैतन्य चरितावलीचं चिंतन पाहता. तसं कबीराने सुद्धा आईला सांगितलं, आई मी याच्याशिवाय राहूच शकत नाही. आणि कुणीकडे त्याच काळामध्ये रामानंदांची ख्याती सांगितली. आणि खूप तळमळ करत असताना रामानंद हे सनातनी आचार्य, तेव्हा आपला अंगीकार ते कसं करतील, शक्यच नाही. महिमा सांगितला, गुरु करण्याची इच्छा झाली, पण अंगीकार करण्याची संभावनाच वाटेना, कारण दोन एकदम वेगळ्या दिशा. माझ्यावर मुस्लिम समाजाचा शिक्का आणि ते सनातनी आचार्य, त्यांचं संतत्वाचे खूप वर्णन ऐकून सुद्धा याच्या मनात इच्छा होऊन सुद्धा काही उपाय समजेना काय करावं. शेवटी एका संतांनी युक्ती सांगितली. कबीराची ती भावना पाहिली आणि सांगितलं, तू रामानंदांचा तुला जर शिष्य व्हायचा असला तसं डायरेक्ट जाऊन तुझा अंगीकार होणारच नाही. मग पहाटे 3:30-4ला रामानंद काशीच्या घाटावरून गंगेच्या स्नानाला जातात. तेव्हा त्यांच्या रस्त्यावर अंधारामध्ये तू पडून राहा आणि तुला त्यांच्या चरणांचा स्पर्श होईल. त्यावेळेला तुला मंत्र दीक्षा मिळेल आणि तीच दीक्षा समजून तू वैष्णव होशील. त्याला रस्ता मिळाला, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि कबीराने ठरवलं की या रस्त्यानं आपलं काम होणार आहे. जवळजवळ या संताच्या रूपानं मला देवानीच हा संदेश दिलाय असं समजला तो. आणि बरोबर घाटावरून पायऱ्या उतरत असतात, त्या नेमक्या पायरीच्या खेटून बरोबर रामानंद जातील अशा याच्यावर खाली आडवा झोपला. पहाटेची वेळ, त्यावेळेला काय अशी लाईट नसायची, घाट सगळा उजेडात दिसतोय असं. आणि रामानंदांचं पहाटे ब्राह्ममुहूर्तामध्ये स्नानाला जाण्याची पद्धती. आणि जाता जाता रस्त्याने भजन करत करत रामानंद स्मरण करत चालले. आणि नेमका लाभ झाला. ती आज्ञा होती, तसा योग होता. पण थोडं जरी अंतर चुकलं असं तरी घडलं असतं असं नाही. पण बरोबर याची तळमळ असल्यामुळं रामानंदाचा पाय याच्या अंगावर पडला. अरे अरे अरे, कोणीतरी माणसाला पाय लागला म्हणून राम 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 म्हण. याचं दोन्ही काम झालं, मंत्र दीक्षा आणि स्पर्श दीक्षा. राम राम म्हणल्यानंतर
ते पुढं निघून गेले नदीला. इतका आनंद आणि इतकी मस्ती झाली की बस नाचायला लागला. देहभाव हरपल्यासारखे कबीर महाराज नाचायला लागले. सुख एकहीची ठाई बहुपायी संताई, तुका म्हणे निवे तनू रजकणू लागता. आणि नुसतं चरणस्पर्श झाला, चरणाची रज लागली. आणि कबीरामध्ये पूर्वपुण्य होतं, पण या जन्मातला जो थोडासा प्रकृती संबंध होता आणि त्याचे जे काही दोष होते ते सगळे दोष संपले. आणि महावैष्णव महाभागवत कबीर त्यांनी त्या क्षणापासून पूर्ण बैरागी वेश धारण करून तो हिंडायला लागला. आनंद झाला, खूप आनंद झाला. राम 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 मस्तीमध्ये गायचा. ते शब्द, तो स्वर, प्रतिध्वनी त्याला उमटायचे. माझ्या गुरूंनी मला रामनामाची दीक्षा दिली. आणि या दीक्षेच्या आनंदामध्ये जेव्हा त्यांनी बैरागी वेश घेतला आणि मी रामानंदांचा शिष्य म्हणवायला सुरुवात केली. आता एका मुसलमानाला या सनातन महात्म्याकडून दीक्षा मिळणं याची चर्चा सुरू झाली. आणि शेवटी एकाने रामानंदांना जाऊन विचारलं, महाराज आपण यवनांना दीक्षा देता? कारण त्या काळात यवनांचा संबंध म्हणजे दीक्षित अधिकार मानलाच जात नव्हता. अरे म्हणे मी कशी यवनाला दीक्षा दिली? महाराज तुमच्या नावावर एक मुसलमान काशीमध्ये हिंडतोय आणि तो म्हणतो मला रामानंदाने दीक्षा दिली, मला रामानंदाने गुरु केलं, शिष्य केलं, ते माझे गुरु आहेत. मी तर नाही काही कोणा यवनाला दीक्षा दिली नाही, कोणाला काही मंत्र दिला नाही. महाराज याचा छेडा जर तुम्ही लावला नाही तर तुमची बदनामी होईल. सनातन परंपरेच्या दृष्टीनं लोकांमध्ये चर्चा वाढेल, तर याचा कुठेतरी छेडा लावला पाहिजे. विचारणाऱ्या वैष्णवाला त्यांच्या शिष्यातलाच होता. अरे म्हणे तुला जो मुसलमान असं माझ्या नावावर शिष्य म्हणून मिरवतोय, तू त्याला माझ्यापर्यंत आणू शकशील? म्हणे महाराज तो सज्जन आहे, तसा नाही म्हणणार नाही. तो तुमचं नाव सांगतो आणि तुमच्याकडे यायचं म्हटल्यानंतर तो येईलच. त्यामुळे मी आणायचा प्रयत्न करतो. आणि तो शिष्य आला आणि कबीराला म्हटला, महाराज रामानंदांची तुम्हाला भेटायची इच्छा आहे. महाराज नाचायलाच लागला. गुरुजींनी मला बोलवलं. खूप नाचला, खूप. अरे म्हणे येतो की नाही? म्हणे जरूर. एवढं भाग्य तुम त्या पहिला त्यांच्याच पाया पडला की तू माझ्यामुळं हे भाग्य मला पण झालं. त्या शिष्याने रामानंदांच्या आश्रमापर्यंत त्याला आणलं कबीराला. महाराज या बाबतीत दोन कथा प्रसिद्ध आहेत. एक कथा थोडी जरा वेगळ्या ढंगाने आहे या पुढच्या टप्प्याच्या होती. एक कथा मी आत्ता सांगतो अशी आहे, दोन्ही पण सांगतो मी तुम्हाला. तर रामानंदांच्या समोर आणल्यानंतर रामानंदाने त्याला परिचय विचारला. त्याचे वैष्णव चिन्ह दुरून पाहिले. आहे यवन पण चिन्ह, सात्विकता चेहऱ्यावरची. सगळा परिचय विचारला. अरे म्हणे तू जगामध्ये माझं नाव सांगतोस, माझा शिष्य म्हणतो. हो महाराज मी तुमचा शिष्य. आणि मी तुला कधी शिक्षा दिलीच नाही, मला काहीही आठवत नाही. तुला आठवतंय कधी दीक्षा दिली सांगतोस? म्हणे महाराज तुम्ही या गोष्टीला काहीतरी 1.5 महिना झाला होता, चर्चा झाली होती ना खूप सगळीकडे. म्हणजे महाराज 1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला एक प्रसंग आठवतोय. पहाटे तुम्ही घाटावरून चाललात आणि
एका माणसाला तुमचा पाय लागला होता. हो म्हणे लागला होता, खरं आहे. आता संतच ते खोटं कसं बोलणार, लागला होता. आणि म्हणे त्यावेळेला बरं म्हणे त्याचा आणि याचा काय संबंध, म्हणे तोच मी आहे. म्हणे मी तुला मंत्र कधी दिला, म्हणे महाराज पाय लागल्यावर तुम्ही राम राम म्हणाला होतात. हो म्हणे म्हणालो होतो. तेव्हा तोच मंत्र आणि तोच स्पर्श तुमचा मला झालेला आहे. एक कथा अशी आहे की जास्त चर्चा झाल्यानंतर एक दिवस रामानंद या कबीराला रामभक्तीमध्ये फिरताना पाहून माझ्या नावची बदनामी झाली म्हणून रागारागाने एका चौकात आले. का रे म्हणे खोटं बोलतोस, माझ्या नावची बदनामी केलीस. हे आपल्या मस्तीमध्ये होते. गुरुला पाहिल्यावर साष्टांग दंडवत घातला, म्हणे नाटकं करतो सगळे. आणि रागामध्ये महाराजांनी त्याच्या मस्तकावर खडावा मारला आणि त्याला विचारलं, का रे म्हणे का माझ्या खोट्या नावाची बदनामी करतोस, मी घरी तुला दीक्षा दिली. आणि आत्ता जेव्हा हे सगळं झालं त्यावेळेला अनेक लोक जमलेले होते. ते म्हणले महाराज तुमची पहिली दीक्षा मिळाली तेव्हा तर मी एकांतात मला एकट्यालाच मिळाली, पण आता तर सगळ्या लोकांची देखत दीक्षा मिळाली. तेव्हा सगळ्या लोकांची देखत माझ्या डोक्यावर खडावा मारला, तेव्हा आता तर प्रश्नच राहिला नाही म्हणले. अशी एक कथा प्रसिद्ध आहे. आणि या दोन्ही घटनेनंतर रामानंदांचं अंतःकरण कबीराबद्दल कळवळलं आणि तू माझा शिष्य असं त्यांनी स्वीकार केला, अशी कथा आहे. आणि स्वीकार केल्यानंतर मात्र यांच्या भक्तीच्या स्थितीमध्ये दिवसेंदिवस अधिक फरक पडला. या पालित माता पित्यांची इच्छा होती पोरगा आपल्या उपयोगाला यावं, तर ऐन तारुण्यामध्ये ती उपयोगाला येण्याच्या ऐवजी भक्तीला लागलं. योग असा होता की ही घटना होण्याच्या आधी नुकतंच आई वडिलांनी त्याला वचनात घेऊन त्याचं लग्न केलेलं. आता घरातल्या लोकांचं म्हणणं असं की हा काहीच कामधंदा करत नाही, आता आमच्या दोघांचं पोषण तुझं पोषण. तेव्हा जसं नामदेवांच्या घरामध्ये कधी कधी नामदेवांच्या पत्नीनं आईनं कुरकुर करावी आणि बळच व्यापारामध्ये कधीतरी तुकाराम महाराजांना कधी कधी बळच बाजारला पाठव, तसं नामदेव महाराजांना सुद्धा ते शिंप्याचा धंदा करायचे, एकदा दोनदा बळच बाजारला पाठवलं. तसं खूप संघर्ष करून त्याला ते विणायला लावलं. आता यांचं लक्षच नव्हतं विणायकडं, म्हणून ते वर्णन आले कबीराचे मागे शेले विणे. भगवान स्वतः जसं गोरा कुंभाराच्या मुखातलं रामकृष्ण हरी ऐकाय करता भगवंताने रूप बदललं, सजन कसायाच्या तराजूमध्ये शाळीग्रामाच्या रूपानं आभांड म्हणून भगवान थांबले, म्हणून सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्या असं खुरपू लागे. तर त्याप्रमाणे हे कबीर कधी कधी भजन करायचे आणि महाराज तो जो साचा आहे ना हे भगवानच चालवायचे आणि त्याच्या तोंडचं ते भजन ऐकायचे. जसं गोरा कुंभाराच्याकडं घडू फुंकू लागे, मडके घडवले आणि काय आहे सोन्याचा सुगंध हा प्रगट होत असतो किती दाबला तरी. त्याची रामानंदांच्या कृपेने जेव्हा भक्ती वाढली तेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याच्या प्रकटीकरणाचे काही योग आले. एकदा काय झालं,
त्या आईवडिलांनी खूप मागं लागले आणि एक मोठं तागा तयार केला कापडाचा त्याने विणून. आणि कापडाचा तागा केल्यानंतर वडील म्हणले काय नाही, ते काय नाही, हे तयार झालं, आता हे विकायचं काम तुझ्याकडे, जा बाजारात. आणि तो आला बाजारामध्ये. भगवान वेगवेगळ्या परीक्षा पाहतात. 2-4 गिऱ्हाईक भेटले, कोणी किंमत विचारतंय. कबीर म्हणायचे काय तुम्ही द्याल ती, पण तेवढा तागा घ्यायला सुद्धा तरी लोक तयार होईना. खूप हिंडला आणि एक गिऱ्हाईक असं भेटलं. म्हणले महाराज, अहो मी सारा बाजार हिंडलो, अत्यंत गरीब आहे, माझ्याजवळ वस्त्र नाही, माझे पोरं उघडे आहेत. तेव्हा मला हा तुमचं थान पाहिजे, तागा पाहिजे कपड्याचा. आणि माझ्याजवळ काही नाही आहे. विचार करू लागले. कबीरांचा बोध रामानंदांकडून असा झालेला होता, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या माऊलींच्या उक्तीप्रमाणे. त्यांच्या मनात एक वेगळाच विचार आला. जसं आमच्या नामदेव महाराजांच्या मनात त्या बाजारला गेले आणि बाजारून परत फिरताना जमिनीचे बांध दगड, त्यांना मनात आलं थंडीचे, यांना थंडी वाजत असत म्हणून. प्रसिद्ध कथा आहे महाराज नामदेवांची. तसं याच्या मनात आलं, याच्या रूपानं मला देव तर नाही भेटून राहिला, देव माझ्याकडे मागतोय का. आता पहिलंच वैष्णवी हृदय झालेलं, भजनाचं हृदय, आणि त्यात परत त्या म्हणले असं करतो तुला, आता सगळं तर देत नाही, मला खर्च विचारतील, घरी माझे काही कोण नाही, तेव्हा मला तुला म्हणे अर्धा तागा देतो. कबीर म्हणले अर्धा तागा देतो. तर म्हणलं ते जमायचं नाही, द्यायचं तर पुरा द्या. आता हे गिऱ्हाईक बघा, फुकट मागते ना एवढा हक्क. महाराज भगवंतानी त्याची परीक्षा पाहिली होती या रूपानं. ते म्हणे असं नाही जमायचं, द्यायचं तर पुरा द्या. आता यांचा सहज स्वभाव विचार करण्याचा मनात येऊन गेलं की हा फुकट मागतो आणि एवढा हक्क गाजवतोय, कदाचित देवच माझी परीक्षा पाहत असतो. आणि आपण रामानंदांचे शिष्य म्हणवतो आणि देवाच्या परीक्षेत उतरलो नाही तर आपण चूक करतो. महाराज ते घरचे लोक हा बाजारला गेल्यापासून वाट पाहत होते, घरात काही खायला प्यायला शिल्लक राहिलेलं नव्हतं. हा आता बाजारातून काहीतरी आणील आणि आपण खाऊ, इतक्या तयारीत होते. आणि हा गेला तो तिकडंच. शेवटी महाराज त्यांनी सगळा थान तो दिला, तागा विणलेला सगळा तागा त्या गिऱ्हाईकाला देऊन टाकला. पण आता प्रश्न पडला, घरी जावं तर काय उत्तर द्यावं. जाऊ दे म्हणलं आपण की नाही जंगलात जाऊन भजन करू. जंगलात गेला आणि रामकृष्ण हरी सारखंच तो भजन करायला लागला. रामभक्तच होता, श्रीराम जय राम जय जय राम. तेव्हा तो भजन करायला लागला. इकडं 2 दिवस झाले घरच्यांना अन्न नाही. आता अन्न नाही म्हटल्यानंतर शेवटी देवाला काळजी पडली की माझ्या नावावर यांनी सगळं दिलंय. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. प्रतिज्ञा आहे देवाची. त्या विचार पडला आणि याला काही चिंता नाही, तो भजनामध्ये मस्त रंगलाय. 2 दिवस घरचे उपाशी, आत्ता येईल कबीर मग येईल. भगवंतानी
रूप बदलून आले कबीराच्या घरी. कबीराच्या घरी आल्यानंतर घरचे लोक आल्याबरोबर त्यांनी विचारलं, अरे कबीर साहब है क्या? ते म्हणे, अरे तो गेलाय बाजारला, 2 दिवस झाले आम्हाला उपाशी, आमच्यावर काही नाही. अरे म्हणे अजून नाही आला? मी त्याचे पैसे द्यायला आलोय, मी त्याचा गिऱ्हाईक आहे म्हणले. आत्ता मी तिथून कपडा घेतला आणि माझ्याजवळ पैसे नव्हते, तेव्हा मी पैसे द्यायला आलो, घरी पैसे पोहोच करायचे म्हणून. अजून तो आला नाही? नाही म्हणे आला नाही. आणि त्यांनी त्या ताग्याचं विपुल सामान, म्हणे माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून मी घरी जाऊन हे सगळं सामान घेऊन आलोय म्हणलं. ते सामान इतकं जादा होतं, कबीरच्या घरच्या लोकांना थोडी शंका आली की एवढ्या ताग्याच्या पैशामध्ये एवढं सामान तर काही येणार नाही. पालित माता सुद्धा थोडी नीतिमान तर होतीच. ते म्हणजे महाराज इतक्या कपडाच नव्हता नेला त्याने, तुम्ही जेवढं सामुग्री आणली. अरे म्हणे तुम्हाला माहित नाही मी त्याचाच गिऱ्हाईक आहे, हे त्या कपड्याचीच किंमत आहे. नाही म्हणे भाऊ, कबीर साहेब आल्याशिवाय आम्ही घेणार नाही, ही नीतिमत्ता त्यांच्याशी घेणार नाही. अरे म्हणे माझ्यावर विश्वास ठेवा, त्यात ते माझं, मी त्याचाच गिऱ्हाईक आहे, त्यांनी मलाच तो कपडा दिला आणि त्याचा बदला मी द्यायला आलोय. दोघांचा बराच संवाद चालला. शेवटी नाईलाज आणि या गिऱ्हाईकाने जबरदस्ती करून ते सगळं सामान त्याच्या दारामध्ये, नोकर आणलेला होता बरोबर, ते सगळं उतरवलं आणि तो निघून गेला. म्हणला माझं मी कर्तव्य केलंय, कबीर साहेबाला सांगा की मी ते सगळ्या तुझ्या कपड्याचे पैशाचे बदले हे सामान घेऊन, आणि जबरदस्ती ठेवून घेतलं, नको नको म्हणता. आणि नको नको म्हणता म्हणता एवढी सामुग्री होती की 15 दिवस पुरवली, एवढी महिनाभर पुरवली एवढी. आता वाट पाहतायत की आपल्या पोरांनी यंदा चांगला व्यापार केला, कोण गिऱ्हाईक आठवलं, काय झालं. आनंदामध्ये रसोई केली, पण कबीर नाही, काय करावं, त्याला द्यायला पाहिजे. एवढ्यामध्ये महाराज कबीरांना आठवलं की भजन करता करता अरे आपल्या घरातले खूप उपाशी आहेत, तेव्हा निदान आपण जाऊन तरी सांगावं की माझं काही विकलं गेलं नाही, काय करतायत काय नाही पाहावं. म्हणून आला तर घराच्या दारासमोर खूप सामान पडलेलं, घरच्या लोकांनी त्यातलं काही सामानाची सामुग्री शिजवलेली आणि खाऊन तृप्त झाले होते. कबीरांची वाट पाहत होते की खूप वेळ वाट पाहिली. खाऊन घेतल्यानंतर आता तरी येईल कबीर, तेवढ्यामध्ये कबीर. आणि मग ही पहिली लीला भगवंतांनी त्यांच्याशी केलेली. तिथून पुढं अनेक वेळा भगवंतांनी यांची लज्जा राखलेली. तर त्यावेळेला कबीरांच्या लक्षात आलेलं आहे हे गिऱ्हाईक दुसरं तिसरं कोणी नाहीच आहे. माझी परीक्षा पाहायकरता माझ्या मनात येऊन गेलं होतं. आईला म्हणले, आई अगं मला वाटलं होतं पण तरी मी ओळखलं नाही, आणि हाच तो माझा परमात्मा आहे, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला दर्शन झालं. जसं तुकोबराय भंडाऱ्यावर रस्त्यामध्ये काटा काढण्याकरता जिजाऊच्या भगवान विठ्ठल रूपानं आले गुराखी, आणि ही सगळी कथा जेव्हा जिजाऊनं वर जाऊन सांगितली, तुकोबरायने ओळखलं होतं. अगावलाई अशा दुपारच्या वेळेला कोण दुसरा विठू येणार आहे, हा माझा परमात्मा, त्याने तुला दर्शन दिलं.
तसं कबीर म्हणले, आई तू माझ्यापेक्षा भाग्यवान आहे, तुला त्याचं दर्शन झालं. हा पहिला प्रसंग. आणि मग मात्र त्या दर्शनाची ओढ कबीरांना लागली.